इथं मेळावा झालेला आहे. नेमकं आपण स्वबळावर लढण्याचे कार्यकर्त्यांना सांगितलं आणि अर्ज देखील आज भरायला सुरू झालेले. नेमकं काय आव्हान असणार आहे? पूर्ती गटाचा आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचा मेळावा घेतलेला आहे. इच्छुकांची गर्दी सगळ्याच गटामध्ये तसे मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची संख्या, त्यामुळे स्वबळावरती आपण जी निवडणूक लढवण्याचे बरेचसे कार्यकर्ते त्या दृष्टीनं आपण अर्ज भरायची आजपासून सुरू झाली. स्वबळावरती आपण निवडणूक लढवण्यासाठी म्हणून सगळ्यांना अर्ज भरायची सूचना दिली. मामा, आज मेळाव्यात कार्यकर्त्यांनी असे म्हणले उमेदवारी घोषित करा. अजूनपर्यंत कुठलाही उमेदवार तुम्ही घोषित केलेला नाही. आता मागण्या प्रत्येक ठिकाणी उमेदवार कसा आहे, प्रत्येक जणांमध्ये माझ्याकडे 4-4-5 मतदान इच्छुक आहे. त्यामुळं पटकन अशा उमेदवार आपल्याला घोषित करून चालणार नाही, त्यांना नाराजी वाढतील ना. कारण समजा 4 जण इच्छुक असतील तर 4 जणांमध्ये आपण एकालाच उमेदवारी देऊ शकणार, तर त्या 3ला पण आपल्याला चर्चा करावी लागणार किंवा तिथल्या त्या गटातली जी आपली गावं असतील, एखाद्या गावामध्ये 10 गावं आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याचे विचारविनिमय पण करणं गरजेचं राहतं. त्यातल्या 5 उमेदवारापैकी जे इच्छुक आहेत त्यातलं कुणाला देऊ, त्यामुळे नंतर आपण ते निर्णय घेऊ. मग आता त्यांनी असे भाषण केले की मांगी तलावातून हळगावला पाणी जाते. ह्या विषयावर तुम्ही पाणी थांबवण्यासाठी वरिष्ठांवर पाठपुरावा करून पाणी थांबवणार का? नाही, एक तर मांगी तलावाची परिस्थिती बघितली तर मांगी तलावाला बाहेरून कुठूनच तसं अधिकृत फिडिंग नाही आहे. हे नैसर्गिक पाणी आणि कुकडीचं ओव्हरफुलचं पाणी कधी येत नाही, ते काय अधिकृत पाणी नाही. त्यामुळं मांगी तलावावरती बॅकवॉटर असू द्या किंवा खालची काही गावं असतात, मांगी तलाव व्यवस्थितपणे वाढल्यानंतर बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळतो. हे पहिल्यांदा सांगेल किंवा शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करायची काही गरज नाही. म्हणजे असं अनधिकृतपणे काय झालेलं असेल तर त्यासाठी आपण शासनदारमध्ये त्याचा पाठपुरावा करून ते होणार नाही याची दक्षता घेऊ. पण पहिल्यांदा माझी यामध्ये मागणी राहील की पहिल्यांदा तुम्ही मांगीला कुकडीच्या पाणी अधिकृत तरी करून घ्या आणि त्यानंतर मग ज्यावेळेस पाणी आपल्याला अधिकृत आहे त्यानंतर आपण दुसरीकडे नेलं तर आम्हाला काय हरकत नाही. पण पहिल्यांदा मांगीमध्ये येणारं पाणी अधिकृत करून द्यावं असं माझं. निवडणुकीच्या तोंडावरती हा मागेचा पाण्याचा प्रश्न नेमका गाजेल असं वाटतंय का तुम्हाला? ह्या गावातला जीवन मरणाचा विषय आहे. नाही, शेवटी निवडणुकीसाठीच सगळे विषय असतात असं बिलकुल नाही आहे. तसा बघितला तर तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर मागीच्या तलावावरती मी आता 10 वर्ष या तालुक्यामध्ये 10-12 वर्ष झालं फिरतो. त्या ह्याच्यावरती असलेलं शेतकऱ्यांचं क्षेत्र तसं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो काय निवडणुकीसाठी म्हणून इश्यू असं नाही आहे, पण ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची गरज आहे. ओके.